आता फर्स्ट अँगल मेथड आणि थर्ड अँगल मेथड. ओके, त्याच्यासाठी आपण दोन प्लेन्स क्रिएट केले. ओके, एक वर्टिकल प्लेन आणि एक हॉरिझॉन्टल प्लेन. आता इथे तीन टोटल 4 क्वाड्रंट आहेत. हा फर्स्ट क्वाड्रंट झाला, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट अँगल मेथड साठी आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑब्जेक्ट प्लेस करतो. हा समजा ऑब्जेक्ट आहे, हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये मी प्लेस केला. ठीक आहे, हा ऑब्झर्वर आहे. आता इथे आपल्याला सिक्वेन्स बघायचा आहे. सगळ्यात पहिलं काय सिक्वेन्स. सिक्वेन्स काय येतोय तर पहिला ऑब्झर्वर येतोय, नंतर मग ऑब्जेक्ट येतोय, नंतर मग प्लेन येतोय. ओके, ऑब्झर्वर, ऑब्जेक्ट, प्लेन ऑफ प्रोजेक्शन हा आपला सिक्वेन्स झाला. ओके, मी समजा इकडनं टॉर्च असेल आपल्याकडे, समजा ह्याच्या हातामध्ये टॉर्च आहे, तर ह्याची लाईट ह्याच्यावरती पडल्यानंतर ह्याची सावली जी आहे ती इकडे पडेल, ह्याचे प्रोजेक्शन्स इकडे पडतील. तर हा वर्टिकल प्लेन वरती फ्रंट साइडचे प्रोजेक्शन्स इथे पडले, तर हा झाला फ्रंट व्ह्यू. ठीक आहे, हा त्याचं प्रोजेक्शन आलं असं, ते लाव दिलेला फ्रंट व्ह्यू. वरतून लाईट पास केली, ओके, तर ह्याचा टॉप व्ह्यू ह्याच्यावरती येऊन जाईल. ओके, हा झाला टॉप व्ह्यू. कळलं, वर्टिकल प्लेन आहे, हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे. आता दोन्ही वेगवेगळे प्लेन्स आहेत. आपण ड्रॉइंग करतो ते एका शीट वरती करतो, बरोबर. एक शीट म्हणजे एकच प्लेन झाला. ओके, मग आपण काय करणार, हे रोटेट करणार. हे समजा आपल्याला एकच प्लेन करायचं आहे, तर मी हॉरिझॉन्टल प्लेन रोटेट करतो. हा समजा वरच्या साईडला रोटेट केला तर काय होईल, टॉप व्ह्यू फ्रंट व्ह्यू वरती ओव्हरलॅप होऊन जाईल. ओके, ओव्हरलॅप जर का झालं तर कुठला फ्रंट व्ह्यू आणि कुठला टॉप व्ह्यू तो कळणार नाही, बरोबर. त्यामुळे मी काय करेन, खालच्या साईडला रोटेट करेन. आपल्याला वरती रोटेट नाही करायचा, खाली रोटेट करायचं. म्हणजे हे रोटेशन झालं क्लॉकवाईज रोटेशन. तर दुसरं अझम्पशन आहे क्लॉकवाईज रोटेशन. पहिला अझम्पशन काय सिक्वेन्स, आणि दुसरं अझम्पशन आहे क्लॉकवाईज रोटेशन. ओके, म्हणजे काही आपल्याला समजा प्रूव्ह करायचं असेल त्यासाठी आपण काय ना काहीतरी गृहीत धरतो. ओके, अझम्पशन घेतो. तर पहिला आहे सिक्वेन्स. सिक्वेन्स काय होता, ऑब्झर्वर, ऑब्जेक्ट, प्लेन ऑफ प्रोजेक्शन. हा फर्स्ट अँगल साठी सिक्वेन्स आहे, हा लक्षात ठेवायचा. ओके, त्याच्यानंतर मग फ्रंट व्ह्यू वरती राहिला, टॉप व्ह्यू खाली गेला. फर्स्ट अँगल साठी काय झालं, फ्रंट व्ह्यू वरती राहिला, टॉप व्ह्यू खाली गेला. त्याच्यानंतर मग आपण साइड व्ह्यू बघू. ही लेफ्ट हँड साइड, ओके, आणि ही राईट हँड साइड. आता लेफ्ट हँड साइडला कुठला व्ह्यू येणार आहे आणि राईट हँड साइडला कुठला व्ह्यू येणार आहे तो आपण बघू. ओके, आता हा माणूस जो आहे, ऑब्झर्वर जो आहे, तो ह्या साईडला बघतोय. ओके, ही झाली लेफ्ट साइड. ओके, आणि ही इथे मागची जी आहे ती झाली राईट साइड. ओके, फेसिंग ते कुठे गेलेलं, इकडे गेलेलं आहे. ओके, लेफ्ट, हा झाला लेफ्ट हँड आणि हा झाला राईट हँड. ओके, या साईडला तो बघतोय असं. ठीक आहे, आता ह्या साईडला बघताना आपल्याला तर ह्याचे साईड व्ह्यूज काढायचे आहेत, लेफ्ट व्ह्यू आणि राईट व्ह्यू काढायचे आहे. ओके, तर ऑब्झर्वर जो ह्या साईडला होता तो समजा इकडे गेला. ओके, म्हणजे समजा इथे असं आलेलं आहे, इथे मध्ये प्लेन आला. नीट समजून घ्या जरा, ड्रॉइंग असं नीट आपलं एवढं जमणार नाही. हा इथे प्लेन आला. ओके, प्लेनच्या पलीकडे काय आहे, ऑब्जेक्ट आहे, आणि प्लेनच्या अलीकडे काय असेल, समजा ऑब्झर्वर असेल. ऑब्झर्वर जरा इकडे काढतो, वरच्या साईडलाच आहे. ओके, म्हणजे ह्याच्या वरतीच आहे तो. तर पहिला ऑब्झर्वर आला, त्याच्यानंतर मग प्लेन आला हा, आणि त्याच्या मागच्या साईडला काय आला, ऑब्जेक्ट आला. कळतंय, सेम एक मागच्या साईडला मी एक प्लेन बनवतो, म्हणजे ऑब्जेक्टच्या
मागच्या साईडला एक प्लेन बनवला. तर सिक्वेन्स काय होतं, पहिला नेहमी ऑब्झर्वर घ्यायचा, त्याच्यानंतर मग ऑब्जेक्ट घ्यायचा आणि मागच्या साईडला आला प्लेन. ओके, प्लेन ऑफ प्रोजेक्शन. तर आपण फर्स्ट अँगल मेथडमध्ये सिक्वेन्स काय धरला होता, फर्स्ट अँगलचा सिक्वेन्स काय होता आपला, पहिला ऑब्झर्वर होता, ऑब्जेक्ट होता आणि नंतर मग प्लेन होता. सेम आपल्याला काय करायला लागेल, इथे ऑब्झर्वर घ्यायला लागेल, त्याच्यानंतर मग हा ऑब्जेक्ट आला आणि नंतर मग मागचा प्लेन आला. ओके, आधीचा प्लेन घ्यायचा नाहीये, मागचा प्लेन घ्यायचा आपल्याला. कळलं? आता लेफ्ट व्ह्यू जो आहे, सेम मी समजा लाईट पास केली, लेफ्ट व्ह्यू जो आहे तो मागच्या प्लेनवरती येऊन जाईल. इकडे काय आला, लेफ्ट व्ह्यू, हा आला लेफ्ट व्ह्यू. ओके, आता ऑब्झर्वर जो ह्या साईडला होता तो परत काय गेला, सरळ त्याची जी आधीची पोझिशन होती त्या साईडला गेला. ओके, आता हा आतल्या साईडला रोटेट केलं तर ओव्हरलॅप होतोय, म्हणजे हा जो प्लेन होता लेफ्ट व्ह्यू जो आहे तो फ्रंट व्ह्यू वरती ओव्हरलॅप होऊन जाईल. त्यामुळे मी काय करेन, हा मागच्या साईडला रोटेट करेन, म्हणजे तिकडच्या साईडला रोटेट करेन, म्हणजे फ्रंट व्ह्यू इथेच राहिला आणि लेफ्ट व्ह्यू गेला राईट हँड साईडला. कळलं? हा प्लेन कसा झाला, फ्रंट व्ह्यू इथे आला होता, इथे आला होता फ्रंट व्ह्यू, आणि इकडे कुठला गेला, लेफ्ट व्ह्यू. कळलं? तर लेफ्ट व्ह्यू कुठल्या साईडला आला, राईट हँड साईडला, इथे आला लेफ्ट व्ह्यू ऑन राईट हँड साईड. सेम राईट हँड साईड राईट व्ह्यू साठी येईल, राईट व्ह्यू साठी काय येईल, ऑब्झर्वर जो इथे आहे तो पलीकडच्या साईडला जाईल. ओके, ऑब्झर्वर इकडे आला, त्याच्यानंतर मग सेम ऑब्झर्वर, ऑब्जेक्ट आणि प्लेन. आता आपण हा पुढचा प्लेन घेणार. ओके, म्हणजे इकडचा जो आहे तो, तर राईट व्ह्यू जो, हा जो राईट व्ह्यू आहे मागचा, तो ह्या प्लेनवरती प्रोजेक्ट होईल, त्याला राईट व्ह्यू. ओके, सेम आतल्या साईडला काय होतंय, ओव्हरलॅप होत आहे, आपण काय करणार, बाहेरच्या साईडला रोटेट करणार. ओके, म्हणजे राईट व्ह्यू आला या साईडला, पहिल्या पोझिशन वरती आल्यानंतर इथे काय दिसेल, राईट व्ह्यू, आणि फ्रंट व्ह्यू कुठे गेला होता, खाली गेला होता, सॉरी टॉप व्ह्यू कुठे गेला होता, खाली गेला होता. ते जे मी लिहून दिलेलं आहे, ओके, त्यानुसार हे असं येऊन जाईल. कळलं जरासं तरी? नीट जरा समजून घेतलं की ते येऊन जाईल. ओके, मी जेवढं शिकवलं तेवढं लक्ष नका ठेवू. ओके, तुम्ही एकदा स्वतः ट्राय करा. फक्त 2 ॲझम्पशन्स तुम्हाला ॲझ्युम करायचे. ओके, एक आहे सिक्वेन्स, आणि दुसरं आहे क्लॉकवाईज रोटेशन. हे तुम्हाला फक्त फॉलो करायचं आहे. त्यानंतर मग ऑब्झर्वरची पोझिशन कुठे असते, नेहमी राईट साईडला. ठीक आहे, हे 3 ॲझम्पशन्स फॉलो करा, म्हणजे ऑब्झर्वर फक्त काय होणार, राईट साईडला राहणार. ओके, म्हणजे इकडे आपला ऑब्झर्वर होता. आता फर्स्ट अँगलसाठी आपण इकडे ऑब्झर्वर घेतला होता, थर्ड अँगलसाठी ऑब्झर्वर फक्त खाली येऊन जाईल, म्हणजे इथे असा ऑब्झर्वर असेल. आता इथे सिक्वेन्स काय होतंय, सिक्वेन्स काय होतंय, चेंज झालेला आहे. काय सिक्वेन्स इथे, ऑब्जेक्ट. ओके, ऑब्झर्वर, प्लेन आणि नंतर मग ऑब्जेक्ट आला. आता मागच्या साईडला प्लेन नाहीये, तर ह्याचे प्रोजेक्शन्स आपण इकडे घेऊ. ओके, तर इथे आला फ्रंट व्ह्यू, सेम ह्याचे प्रोजेक्शन्स मी वरती घेईल, इथे आला टॉप व्ह्यू. ओके, आता आपण अझम्पशन काय घेतलं होतं, क्लॉकवाईज रोटेशन. ओके, म्हणजे हा वरच्या साईडला रोटेट होईल, म्हणजे टॉप व्ह्यू वरती जाईल, फ्रंट व्ह्यू खाली राहील. टॉप व्ह्यू वरती जाणार आणि फ्रंट व्ह्यू खाली राहणार. ओके, लेफ्ट हँड साईड म्हणजे लेफ्ट हँड साईड हीच झाली, राईट हँड साईड हीच झाली.
आता सेम ऑब्झर्वर जो इथे होता तो ह्या साईडला आला, इकडे आला ऑब्झर्वर, इथे आपला मध्ये प्लेन आला. सिक्वेन्स काय, ऑब्झर्वर, प्लेन आणि ऑब्जेक्ट. ओके, सेम इथे ऑब्झर्वर हा प्लेन आला. ओके, आणि नंतर मग ऑब्जेक्ट आला. ओके, हा लेफ्ट व्ह्यू आहे आणि मागचा जो आहे तो इकडचा राईट व्ह्यू. ओके, तर लेफ्ट व्ह्यू आपण अलीकडेच घेणार, म्हणजे ह्याच प्लेनवरती काय आला, लेफ्ट व्ह्यू आला. ऑब्झर्वर, प्लेन आणि ऑब्जेक्ट, लेफ्ट व्ह्यू अलीकडे आला. ओके, आता हा सेम आतल्या साईडला रोटेट जर का केला, हा आतल्या साईडला रोटेट केला तर फ्रंट व्ह्यू वरती ओव्हरलॅप होईल. त्यामुळे मी काय करेल, बाहेरच्या साईडला रोटेट करेल, म्हणजे इकडे आला लेफ्ट व्ह्यू, हा आला लेफ्ट व्ह्यू. परत ऑब्झर्वर जो इकडे होता तो या साईडला आला. ओके, तर इकडे समोरच्या साईडने बघितलं तर हा फ्रंट व्ह्यू आहे आणि ही लेफ्ट साईड आहे, राईट आहे, लेफ्ट हँड आहे, राईट आहे. तर लेफ्ट व्ह्यू आला लेफ्ट साईडलाच, कळतंय, लेफ्ट व्ह्यू येणार लेफ्ट साईडलाच आणि राईट व्ह्यू येणार राईट साईडलाच. ओके, मागच्या साईडला. तुमच्या भाषेत एक जरासं समजून घ्या. ओके, नसेल कळलं तर आता लगेच परत विचार. कळलंय फर्स्ट अँगल थर्ड अँगल कसे व्ह्यू झाले ते? रिपीट करायचं असेल तर रिपीट विचारा मला, काय नसेल कळलं ते. थर्ड अँगल मोस्टली वापरलं जातं. इंडस्ट्रियल ड्रॉइंग मोस्टली थर्ड अँगल मेथड वगैरे वापरतात. फक्त पोझिशन इकडे तिकडे होते. ओके, आता सेकंड अँगल मेथड आणि फोर्थ अँगल मेथड का नाही वापरत? डायमेन्शन्स ओव्हरलॅप होतात. डायमेन्शन्स नाही ओव्हरलॅप होत, व्ह्यूज ओव्हरलॅप होतात. प्रोजेक्शन व्ह्यूज जे असतील ते ओव्हरलॅप होतात. ओके, आता सेकंड अँगल मेथड साठी आणि फोर्थ अँगल मेथड साठी बघू काय होतं. सेकंड अँगल मेथड साठी सेकंड क्वाड्रंट मध्ये ऑब्जेक्ट प्लेस केला, म्हणजे इथे ऑब्जेक्ट प्लेस केला. सिक्वेन्स काय येते, ऑब्झर्वर आहे वरती, त्यानंतर मग मध्ये प्लेन आहे, नंतर मग ऑब्जेक्ट आहे, म्हणजे थर्ड अँगल सारखा सिक्वेन्स आहे. इथे आला फ्रंट व्ह्यू, फ्रंट साइड आहे, इथे आला फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू गेला खाली, म्हणजे इथे आला टॉप व्ह्यू. ओके, त्यानंतर मग क्लॉकवाईज रोटेशन प्रमाणे काय होतंय, टॉप व्ह्यू फ्रंट व्ह्यू वरती ओव्हरलॅप होते, म्हणून आपण सेकंड अँगल मेथड वापरतो. सेम फोर्थ अँगल मेथड साठी ऑब्झर्वर, ऑब्जेक्ट, प्लेन ऑफ प्रोजेक्शन, फ्रंट व्ह्यू इथे आला, टॉप व्ह्यू इथे आला. त्यानंतर मग इथे आपण काय करणार आहे, क्लॉकवाईज रोटेशन करणार आहे. टॉप व्ह्यू फ्रंट व्ह्यू वरती ओव्हरलॅप होतोय, त्यामुळे फोर्थ अँगल मेथड वापरत नाही. कळलं? फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगल आवाज जरा काहीतरी ब्रेक होतो. बोलू का? काय म्हटलं, फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगल? फर्स्ट अँगल इंडस्ट्रीमध्ये आपण थर्ड अँगल मेथड वापरतो. थर्ड अँगल मेथड नुसार आपल्याला ड्रॉइंग बनवायचं असतं. ओके, आता आपण हे जे ड्रॉ केलेले आहेत, दोन्हीमध्ये डिफरन्स काय येणार नाही, पोझिशन फक्त इकडे तिकडे होतात, पण कंपनीमध्ये आपण थर्ड अँगल मेथड नुसार काम करणार आहे. आणि जे पण शीट्स वगैरे असतात, शीटच्या आता तुम्हाला काय असतं, प्रोजेक्ट समजा एक प्रोडक्ट बनवायचा आहे. ओके, तर प्रोडक्टचं समजा तुम्ही एक 3D मॉडेल बनवलं, तर 3D मॉडेल बनवणं त्याचे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साईड व्ह्यूज वगैरे प्लेस करायचे असतात. तर ते प्लेस केल्यानंतर आपल्याला तिथे खाली इथे ही टेम्पलेट असते, त्या टेम्पलेटमध्ये सिम्बॉल आपण ड्रॉ करतो. की ड्रॉइंग जे आहे ते फर्स्ट अँगलनी काढलेलं आहे की थर्ड अँगल मेथडने काढलेलं आहे. हे असे सिम्बॉल्स वगैरे कॉलेजमध्ये बघितलं असेल. ओके, असे सिम्बॉल्स या टेम्पलेटमध्ये दिलेले असतात की ड्रॉइंग तुमचं फर्स्ट अँगल मेथडमध्ये की थर्ड अँगल मेथडमध्ये. ओके, आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगसाठी काय लागतं, ऑर्थोग्राफिक व्ह्यूज लागतात, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साईड व्ह्यूज लागतात. ओके, मग ते तुम्ही वापरणार कुठली मेथड आहे, तर थर्ड अँगल मेथड वापरणार आहे.
सिम्बॉल कसे आले ते बघू. सिम्बॉल ड्रॉ करून घ्या. ते पण इंटरव्ह्यूला विचारतात. आणि पहिला जे सिक्वेन्स आहे फर्स्ट अँगल मेथड मध्ये फ्रंट टू टॉप व्ह्यू साइड व्ह्यूज कुठे असतात आणि थर्ड अँगल मेथड मध्ये कुठे असतात ते विचारतात. प्लस हा सिम्बॉल पण विचारू शकतात. समजा स्टुडंटने आपल्या इथे 1001 समजा इंटरव्ह्यूज वगैरे दिले असतील सगळ्या स्टुडंटनी जेवढे 7-8 वर्षामध्ये, तर 50% तरी त्यांना याच्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारले. ओके, फ्रेशर्सला मोस्टली बेसिक क्वेश्चन्स विचारतात. फर्स्ट अँगल मेथड मध्ये कुठे आहे आणि थर्ड अँगल मेथड मध्ये यूज कुठे असतात. आणि प्लस हा सिम्बॉल आहे. सिम्बॉल ड्रॉ करून घ्या. हे दोन्ही सर्कल आहेत. हे ऍक्च्युअल मध्ये प्रोजेक्शन्स आहेत असे. या सर्कलचा प्रोजेक्शन आहे, इथून असा गेलेला आहे आणि सेम हा प्रोजेक्शन आहे. हे कसे आले ते बघू. हा आपला कोन आहे, त्याला मी कट करतो 90 डिग्री मध्ये. वरती असा स्मॉलर सर्कल असेल, खाली बिगर सर्कल असेल. त्याला आपण फ्रस्टम म्हणतो, त्याला आपण कोन म्हणतो. त्याला मी समजा रोटेट केलं 90 डिग्री मध्ये, हा पार्ट असा येऊन जाईल. हा आपला ऑब्जेक्ट आहे. हे सगळं ड्रॉ करून घ्या साइड बाय साइड. हा आपला ऑब्जेक्ट आहे. ओके, त्याचा फर्स्ट अँगल मेथड मध्ये आपण बघू कसं यूज सिम्बॉल येणार आहे. हा जो ऑब्जेक्ट आहे, ओके, हा समजा समोरच्या साईडला असा प्लेस केला असेल, त्याचा जो फ्रंट व्ह्यू आहे तो आपल्याला असा भेटेल. हा आला फ्रंट व्ह्यू. ओके, फर्स्ट अँगल मेथड मध्ये सेम याचा टॉप व्ह्यू कुठे खालच्या साईडला येईल, टॉप व्ह्यू पण असाच आहे. बरोबर, सेम जसा आलेला आहे तसंच त्याचा टॉप व्ह्यू आला. ओके, टॉप व्ह्यू आपण बघणार नाहीये, ते सेमच आलेलं आहे. आता याची साईड व्ह्यूज बघू. आपल्यानुसार हा लेफ्ट व्ह्यू राहतोय, सगळं आपल्यानुसारच राहणार. ऑब्झर्वर जो म्हणजे आपणच आहोत. लेफ्ट व्ह्यू आहे, हा राईट व्ह्यू. आता लेफ्ट व्ह्यू कुठल्या साईडला ड्रॉ करायचं आणि राईट व्ह्यू कुठल्या साईडला ड्रॉ करायचं हे आपल्याला बघायचं. आता सिक्वेन्स काय, ऑब्झर्वर, प्लेन ऑफ प्रोजेक्शन आणि ऑब्जेक्ट. सिक्वेन्स काय, ऑब्झर्वर, प्लेन ऑफ प्रोजेक्शन, सॉरी आपला फर्स्ट अँगलचा सिक्वेन्स काय, ऑब्झर्वर, ऑब्जेक्ट, प्लेन ऑफ प्रोजेक्शन. ओके, इकडे आपला प्लेन ऑफ प्रोजेक्शन. आता ह्या साईडने समजा बघतोय आपण, तर हा ऑब्जेक्ट आपला काय दिसतोय, सर्कल दिसतो. सर्कल मी आधी ड्रॉ केला. त्यानंतर मग सेम ह्या साईडने बघताना आपल्याला नंतर हा मोठा सर्कल दिसतो. कळलं? तर हा काय झाला, लेफ्ट व्ह्यू झाला ऑन राईट हँड साइड. लेफ्ट व्ह्यू ऑन राईट हँड साइड. सेम आपल्याला राईट व्ह्यू ड्रॉ करायचं आहे. ऑब्झर्वर आला, त्याच्यानंतर मग ऑब्जेक्ट आला आणि नंतर मग प्लेन ऑफ प्रोजेक्शन आला. आता राईट व्ह्यू बघताना पहिला आपल्याला काय दिसतंय, मोठा सर्कल दिसतोय. ओके, हा आला मोठा सर्कल. पहिला आला मोठा सर्कल. आता कन्सिडर करा पूर्णपणे हा सॉलिड आहे. हा जो पोर्शन आहे, हा पार्ट जो आहे तो सॉलिड आहे. इकडनं पण सॉलिड दिसते. आता सॉलिड जर का असेल तर छोटा पोर्शन दिसणार नाही आपल्याला. ओके, पण तिथे प्रेझेंट आहे त्यामुळे आपण काय करणार, तो डॉटेड मध्ये दाखवणार. कळलं? तर हा आला राईट व्ह्यू ऑन लेफ्ट हँड साइड. कळलं? आणि सिम्बॉल आपल्याला सिम्बॉल मध्ये आपल्याला डॉटेड यूज नाही करायचा, त्यामुळे हा आला फर्स्ट अँगलचा सिम्बॉल. नेहमी लक्षात ठेवायचा, पहिली छोटी लाईन आहे त्यानंतर मग मोठी लाईन आहे. ओके, उलट ड्रॉ नाही करायचं, म्हणजे हे असं ड्रॉ नाही करायचं. हे स्टँडर्ड आहे, ISO स्टँडर्ड आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही करायचे. हे असं ड्रॉ नाही करायचं, पहिली छोटी लाईन ड्रॉ करायची त्यानंतर मग मोठी लाईन ड्रॉ करायची. ओके, हा आला फर्स्ट अँगलचा सिम्बॉल.
ह्याच्यामध्ये पण कन्फ्यूज असतात काही कधी कधी, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता लक्षात येत नाही, चुकून तुम्ही अशी वगैरे लाईन ड्रॉ करता. ओके, तर ती अशी ड्रॉ नाही करायची, लक्षात. पहिली छोटी लाईन ड्रॉ करा, त्यानंतर मोठी लाईन. सेम थर्ड अँगलसाठी सिक्वेन्स आहे ऑब्झर्वर, प्लेन ऑफ प्रोजेक्शन आणि ऑब्जेक्ट. पहिला आधी प्लेन येतो, नंतर मग ऑब्जेक्ट येतो. लेफ्ट व्ह्यू ड्रॉ करतो आपण लेफ्ट साईड. लेफ्ट व्ह्यू मध्ये आपल्याला काय दिसतंय, छोटा सर्कल दिसतोय. हा आला छोटा सर्कल, त्यानंतर मग मोठा सर्कल, हा आला मोठा सर्कल. लेफ्ट व्ह्यू ऑन राईट हँड साईड, हा आला आपला फ्रंट व्ह्यू. ओके, राईट व्ह्यू साठी काय येणार आहे, सेम ऑब्झर्वर, प्लेन ऑफ प्रोजेक्शन आणि ऑब्जेक्ट. पहिला मोठा सर्कल दिसतोय, दुसरा जो आहे छोटा डॉटेड मध्ये येईल, तो आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे हा आला सिम्बॉल थर्ड अँगल साठी. दोन्ही मध्ये आपण लेफ्ट व्ह्यू ड्रॉ केला, इकडे पण लेफ्ट व्ह्यू आहे आणि इकडे पण लेफ्ट व्ह्यू आहे. कळलं?